आता एक मोठी बातमी पाहूया। हिंगोलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। हिंगोलीत रामलीला मैदानात हे कार्यक्रम होणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला कार्यक्रम अखेर आज होणार आहे। हिंगोलीत रामलीला मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे खरं तर आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने विचार हा देखील कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा मराठवाड्यातील शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ या ठिकाणी विद्यमान खासदार हेमंत पाटील आहेत। मात्र यावेळी हेमंत पाटील यांचा पत्ता कट होऊ शकतो अशी चर्चा। ही जागा भाजपकडे जाऊ शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर आजचा हिंगोलीमधला हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी गजानन वाणी आपल्या सोबत जोडलेला आहे। गजानन, हिंगोली लोकसभा मतदारसंघ जो सध्या चर्चेमध्ये आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला असला मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता आणि त्यातच आता शासन आपल्या दारी हा महत्त्वाचा कार्यक्रम हिंगोलीत होतोय। नेमकं काय सांगशील या हिंगोलीच्या आजच्या कार्यक्रमासंदर्भात? नक्कीच, कारण आपण बघितलं असेल की महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राज्यभर सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आज देखील हिंगोलीमध्ये महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हिंगोलीवर 3 वाजता पार पडणार आहे। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी असणार आहेत। ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा आहे त्या ठिकाणी मी सध्या बघू शकता की या ठिकाणी जे आहे हिंगोलीचं रामलीला मैदान आहे आणि या रामलीला मैदानावरती शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दुपारी 3 वाजता या ठिकाणी मुख्यमंत्री या सभा मंडपातून जे आहे ते बोलणार आहेत आणि बघू शकता की मागील 5 दिवसापासून या शासन आपल्या दारी जी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होतं आणि आज संपूर्ण जे आहे ते 400 बाय 400चा हा मंडप आहे आणि या मंडपातून जे आहे ते तयारी सुरू होती आणि आज संपूर्ण अंतिम काम जे टप्प्यात आलेलं आहे। या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून 25,000 लाभार्थी जे आहेत या ठिकाणी येणार आहेत। यासाठी जवळपास जिल्हाधिकारी यांनी 300 शासकीय बसेस आणि 400 खासगी बुकिंग करण्यात आले। त्या माध्यमातून जे आहे ते लाभार्थी गावोगावातून आणण्यात येणार आहेत। त्याचबरोबर या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी ठिकठिकाणी विरोध देखील होताना पाहायला मिळते। काल ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात असल्याचा इशारा दिला होता आणि आता जे आहे ते ज्या गावोगावामध्ये ज्या शासकीय बसेस लाभार्थ्यांना आणण्यासाठी गेलेल्या आहेत त्या ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांकडून ह्या बसेस ज्या आहेत ते अडवण्यात आल्याचा देखील समोर आलेला आहे। आता ही माहिती मिळालेली आहे। बघू शकता आता 3 वाजता मुख्यमंत्री जे आहे ते या सभेतून नेमकं काय बोलणार याकडे आता संपूर्ण हिंगोलीकरांचं लक्ष लागलंय आणि ही ज्याची सभा आहे राजकीय दृष्ट्या देखील महत्त्वाची, कारण भाजपाने हिंगोलीच्या लोकसभेवरती दावा केला आहे। एकीकडे शिंदे गटाने देखील महत्त्वाचा दावा केलेला आहे। नेमकी ही सभेमध्ये आज मुख्यमंत्री सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। करण, नक्कीच गजानन, याबाबतची अपडेट खरं तर आजच्या कार्यक्रमाचे वेळोवेळी तुझ्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।